अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरून हा घात की अपघात यावर राज्यात चर्चा सुरू आहे। तज्ज्ञांशी आम्ही या विषयावर चर्चा केली आहे, ते आपण पाहूया। नमस्कार। मुळात पूर्ण महाराष्ट्रामध्ये संभ्रम तयार झालेला आहे। संभ्रम कसला आहे तो म्हणजे अजित पवारांचं विमान पडलं की पाळलं। याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी म्हणून आपल्याबरोबर जाणकार असणार आहेत आणि या जाणकारांकडून आपण त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण जे आरोप होत आहेत ते राजकीय अशा स्वरूपात बघितलं जातं, मात्र जाणकार जे आहेत ते काही राजकीय आरोप करणार नाही। त्यामुळे त्यांच्याबरोबर चर्चा करून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। रोहित चंदावरकर आपल्याबरोबर आहेत पुण्यातून। रोहित चंदावरकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि एव्हिएशन या विषयाचे ते अभ्यासक आहेत। त्यामुळे त्यांचं मत काय या पूर्ण प्रकरणामध्ये, पाळलं पडलं किंवा ज्या स्वरूपाचे घटनाक्रम दिसत आहेत ते कितपत योग्य आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर ज्येष्ठ एव्हिएशन एक्सपर्ट आणि स्क्वॉड्रन लीडर एक्स एअरफोर्स अजय परांजपे आपल्याबरोबर आहेत, पुण्यातूनच आहेत। आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत। आणि इतकंच नाही, अजय परांजपे आपल्याला सिम्युलेटरवर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीच्या घटनेचं प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत। किती वाजता ती घटना घडली, बारामती एअरपोर्ट सिम्युलेटरवर घेऊन, म्हणजे विमानामधून कशी सिच्युएशन होती तेही बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मी सर्वात अगोदर जातो रोहित चंदावरकरांकडे। रोहितजी, आपण पूर्ण घटनाक्रम बघितला। गेले 4-5 दिवसामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि आता थेटपणे आरोप होऊ लागलेत की विमान पाडण्यात आलं। तुम्हाला असं वाटतं की हे विमान पडलं की अपघात होता? मी सुद्धा डीजीसी चौकशी येईपर्यंत थांबेन, सगळे थांबतील, स्क्वॉड्रन लीडर अजय परांजपे सुद्धा थांबतील, तुम्ही सुद्धा थांबाल, तुमचा चॅनलही थांबाल। पण बेसिकली आपण जे काही बेसिक गोष्टी ज्या काही घडताना बघतो, ज्या सीसीटीव्ही मध्ये दिसतात, अन्य ठिकाणी दिसतात, आता तुमच्या चॅनलवर जे सीसीटीव्ही फुटेज दिसतंय त्यामध्ये दिसतात वगैरे, त्याच्यावरून एव्हिएशन क्षेत्राचा 30-35 वर्ष अभ्यास केला असल्यामुळे काही बेसिक गोष्टी आपण सांगू शकतो। त्यातली पहिली गोष्ट मी अशी सांगतो निलेशजी, की जे लक्षणं दिसत आहेत ना अपघाताची, कोणत्याही अपघाताची लक्षणं दिसतात, ती लक्षणं जी दिसत आहेत त्याच्यावरून यामध्ये घातपाताची शक्यता नाही। हे विमान कोणीतरी पाडलंय वगैरे असं असण्याची शक्यता नाही। हे मी का सांगतोय हे मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो तुमच्या प्रेक्षकांना। पहिली गोष्ट म्हणजे घातपात जेव्हा होतो तेव्हा तो इतका अगदी टायमिंग मध्ये परफेक्ट केला जाऊ शकत नाही की विमान त्याच्या गंतव्य स्थानापर्यंत जातंय, तिथे एक गो अराउंड करतंय काही प्रॉब्लेममुळे आणि दुसऱ्या वेळी जेव्हा उतरतंय तेव्हा ते पडावं, इतकं टायमिंग घातपातामध्ये जमवता येत नाही। घातपातामध्ये जे अपघात होतात त्याच्यामध्ये सामान्यपणे टेक ऑफच्या वेळी, टेक ऑफ झाल्यानंतरच काही काळाने होणं किंवा मिड फ्लाईट अपघात होणं की जिथे हवामान वगैरे हे फॅक्टर्स आहेत वगैरे, असे प्रकार होतात। हे विमान बारामतीकडे उतरायला निघालं, उतरत असताना त्याच्यात काहीतरी टेक्निकल किंवा विजिबिलिटी प्रॉब्लेम असल्यामुळे पायलटनी रिक्वेस्ट केली की आय वॉन्ट टू गो अराउंड। गो अराउंड म्हणजे विमान पहिल्या वेळी उतरायला येतं तेव्हा उतरू नाही शकलं, परत वर गेलं, वळून एक चक्कर मारून परत आलं आणि परत उतरायला प्रयत्न केला। इतकं होईपर्यंत मग त्याचा क्रॅश होणं, इतकं कुठल्याही घातपातात टायमिंग जमवता येत नाही। यावरून पहिली गोष्ट सांगता येते की हा घातपात असण्याची शक्यता नाही। परांजपेंकडे जातो। परांजपेजी, ज्या स्वरूपामध्ये विमान अप्रोच करत आहे एअरपोर्टच्या दिशेनं आणि अचानक ते टिल्ट होताना पाहायला मिळतं आणि टिल्ट होऊन ते खाली येत आहे, तर कारण रनवेवर लागून त्याला रनवे चुकला असता आणि नंतर ब्लास्ट झाला असता तर समजू शकलं असतं, मात्र त्या हवेत अशा पद्धतीने टॉपल होणं किंवा ते तिरपं होऊन अचानकपणे खाली जाणं, यातून शंकेला कारण उपस्थित नाही होत का की काय झालं असेल मुख्यतः? तर तुमच्याकडे प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्याच्यात 2-3 संभावित कारणं असू शकतात। त्यातलं पहिलं म्हणजे पायलट एरर, म्हणजे पुन्हा मी पायलट चूक हा शब्द नाही वापरणार, पण अंदाज चुकला असं असण्याची शक्यता आहे। ते का असेल आता तो म्हणजे माझ्याही मनात तो विचार येतो, 15,000 तास फ्लाईंग आवर्स होते कॅप्टनकडे, तर कधी कधी काय होतं, सिच्युएशन अशी निर्माण होते की यू आर नॉट प्रिपेअर्ड फॉर इट। तर तुम्ही त्या माणसाच्या मेंटल ह्याचा विचार केला पाहिजे की त्यांनी नक्कीच एक डायरेक्ट येऊन लँड नाही केलं जसं करायला पाहिजे होतं। त्याचा अर्थ असा की त्याला कॉन्फिडन्स नव्हता त्या एअरफील्डवर उतरायचा। त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा जेव्हा रन केला तेव्हा आयदर त्यांनी ट्राय केलं आणि त्याच्या लक्षात आलं की नाही आपल्याला आधी रनवे दिसलं पाहिजे तर मी आधी बघतो आणि मग पुन्हा येऊन वळून उतरवतो। त्यामुळे ते एक नक्कीच घडलेलं आहे, कारण खालच्या लोकांनी पण सांगितले की त्यांनी घिरट्या घेताना बघितलं विमानाला।
आता जेव्हा तो अप्रोचला आला आणि ते विमान तुम्ही जर बघितलं तर ते रनवेच्या डावीकडे पडलं आहे, तर अशी एक शक्यता होते की येता येता जेव्हा त्याला लक्षात आलं की रनवे कदाचित जास्त डावीकडे झालाय किंवा उजवीकडे झालाय, तर त्यांनी हार्ड बँक घेतला असेल अलाइन रनवेशी अलाइन करायला. त्याच्यामुळे ह्याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे विमानाची, जर त्यांनी त्याला रनवे अरे जवळच आहे लक्षात आलं, स्पीड कमी केलं, तर ते विमान स्टॉल झाण्याची शक्यता वाटते. ज्या प्रकारे ते पलटून पडलं हे टिपिकली स्टॉल, की ज्याला म्हणतात की अचानक लिफ्ट खाली कमी होते, अचानक नकळत, आणि कमी अल्टिट्यूडला जेव्हा ते होतं त्यातनं रिकव्हर करणं अतिशय कठीण असतं. तर ती पहिली शक्यता आहे. दुसरी शक्यता एखादं टेक्निकल प्रॉब्लेम असल्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मी काही वृत्त जेव्हा ऐकली तिथल्या गावकऱ्यांचे, तेव्हा ते म्हणले की आम्हाला खूप मोठा आवाज येत होता त्या विमानातनं इव्हन पडायच्या आधी. त्यामुळे त्याला काही इंजिनचा प्रॉब्लेम झाला होता किंवा असं काही, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही दोन कारणं असू शकतात. अगदी तुम्ही आम्हाला एकदा दाखवता की बारामती विमानतळावर जर तुम्ही सकाळी साधारण 9 वाजेच्या आसपास विमान उतरवत असाल तर ते कशा स्वरूपात सिम्युलेटरवर किंवा उतरताना पायलट म्हणून तुम्हाला ते कसं दिसेल, आणि ते जर उतरलं असेल तर समोरून सूर्य कसा येत होता, याचं प्रात्यक्षिक दाखवू शकाल आम्हाला? खरा बारामती एअरपोर्ट तुम्हाला दिसतोय, जसा खरा एअरपोर्ट आहे त्याचंच आम्ही ते चित्रीकरण केलंय. आणि जे विमान पायलट उडवतोय ते सुद्धा ॲक्च्युअल विमाने जे खरं तेच विमाने जे क्रॅशमध्ये उडवलं जात होतं. आता आपण दाखवतोय की पहिल्यांदा जेव्हा मुंबईकडनं ते विमान आलं तेव्हा त्याला तो रनवे कसा दिसत होता, आणि रनवे नीट दिसत नसल्यामुळे आता तुम्ही बघू शकता तर रनवेवरचे काही मार्किंग तुम्हाला दिसत नाही आहेत. तसंच धुरकट आहे. वेळ सुद्धा आपण तशीच ठेवलेली आहे, सकाळची साधारण 8:30 ते 8:45. आणि हा जो रनवे आहे त्याला थोडा धुरकट दिसतोय, त्याच्यातले मार्किंग नीट दिसत नसल्यामुळे तो त्या रनवेवर उतरला नाही, आणि ते क्रू त्या रनवेच्या वरनं पुन्हा हवेत गेले. ज्याला खालचे लोक म्हणतायत की त्या विमानाने एक चक्कर मारली लगेच उतरलं नाही, ते आता आपण दाखवतोय. त्यामुळे जेव्हा त्याला नीट दिसलं नाही रनवे तेव्हा त्यांनी वर जायचं ठरवलं, जे आता आपण बघताय. पायलट आता पुन्हा उलटा फिरून पुन्हा रनवेला पॅरलल जाऊन पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत हे घडतंय तोपर्यंत मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही कृपया आम्ही जे दाखवतोय ती त्याची त्या क्रॅश होण्याची वजह आहे किंवा रिझन आहे असं धरू नका. हे आमचा एक फक्त प्रयत्न आहे की पायलट्सला काय त्यावेळेला दिसत असेल आणि कसं त्यांनी प्रयत्न केला असेल. पण ह्याच्यातनं तुम्ही प्लीज काही असं कन्क्लुजन काढू नका की विमान ह्याच्यामुळे क्रॅश झालं. ते तुम्हाला एक अंदाज येईल की हे किती कठीण आहे. तुम्ही आत्ता जरी बघितलं तरी तुम्हाला रनवे दिसणार नाही. त्यामुळे जमिनीवरनं बसून सांगणं की त्याला रनवे कसा दिसला नाही, आता तुम्हाला अंदाज येईल. आता इथे काहीतरी घोळ झाला आहे आणि त्या आपल्याला जे खालनं दिसतं की त्या घरटे घेतले विमानाने. कीप लेफ्ट डोंट करेक्ट, कीप लेफ्ट. आणि हे अशा प्रकारे घरट्या घेत ते विमान क्रॅश झालं. आता हे आम्ही मुद्दाहून इथे घरट्या घेतल्या आहेत, मुद्दाहून घरट्या घेतल्या आहेत आणि अशा प्रकारे ते विमान पडलं असेल.